आजच्या आपल्या चर्चेचा विषय खूपच वेगळा आहे आणि मानवी इतिहासाच्या अगदी मुळाशी जाणार आहे. आपल्याला वाटतं की मानवी प्रगती झाली ती हत्यारं, पैसा किंवा मोठ्या साम्राज्यांमुळे. पण खरंच तसं आहे का? आज आपण युवाल नोआ हरारी यांच्या नेक्सस, द इव्होल्यूशन ऑफ ह्युमन इन्फॉर्मेशन नेटवर्क्स या पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत. आणि त्यातला मुख्य विचार खरं सांगायचं तर आपल्या नेहमीच्या समजुतीलाच धक्का देणारा आहे. हरारी म्हणतात की मानवी इतिहासाचा खरा चालक आहे माहितीचं जाळं. आज आपण याच जाळ्याचा प्रवास उलगडून पाहणार आहोत, अगदी गुहेतल्या चित्रांपासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. पुस्तकातला जो पहिलाच विचार आहे तो मला खूपच चक्रावून टाकणारा वाटला. तो म्हणजे सुरुवातीच्या माहितीच्या जाळ्याचा उद्देश सत्य सांगणं हा कधीच नव्हता, तर लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समन्वय साधणं हा होता. म्हणजे सुरुवातीच्या मानवी टोळ्या खऱ्या गोष्टींमुळे नाही, तर एकत्र सांगता येणाऱ्या कथांमुळे टिकल्या. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं. हो, पण मानवी इतिहासाची खरी गंमतच इथे आहे. सत्य काय आहे यापेक्षा किती लोक एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतात हे जास्त महत्वाचं ठरलं. तुम्ही विचार करा, एखादी कथा किंवा समज जो पूर्णपणे खोटा आहे, पण तो जर शेकडो लोकांना एकत्र बांधून ठेवू शकत असेल तर तो जास्त प्रभावी ठरतो. उदाहरणार्थ, आपल्या टोळीचे पूर्वज पवित्र लांडगे होते. ही कथा कदाचित खरी नसेल, पण त्यावर विश्वास ठेवणारे 100 लोक एकत्र शिकार करू शकतात, एकमेकांचं रक्षण करू शकतात. ज्या गटाकडे अधिक प्रभावी कथा होती तो गट जास्त यशस्वी झाला. म्हणजे कोण जिंकणार हे शस्त्रांवर नाही तर चांगल्या कथाकारांवर अवलंबून होतं. हे तर अविश्वसनीय आहे. पण जेव्हा लिखाण अस्तित्वात नव्हतं तेव्हा या कथा, हे नियम कसे जपले जायचे? कारण मानवी स्मरणशक्तीला मर्यादा आहेत, नाही का? बरोबर. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप हुशार पद्धती शोधून काढल्या होत्या. माहिती गाणी, विधी आणि परंपरांच्या स्वरूपात जपली जायची. गाण्यांमधनं कायदे सांगितले जात, का? कारण गाणं लक्षात ठेवणं सोपं असतं. वडीलधारी मंडळी म्हणजे जणू जिवंत डेटाबेस होती. चालते बोलते ग्रंथालय, ज्यांच्या डोक्यात पिढ्यानपिढ्यांचा अनुभव साठवलेला असायचा. पण ही मौखिक पद्धत खूप नाजूक होती. नाजूक कोणत्या अर्थाने? आपण कानागोष्टी हा खेळ खेळतो ना, एकाने दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगायचं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचता पोचता त्याचा अर्थच बदलून जातो, तसंच काहीसं. पण इथे तर अख्ख्या समाजाचे कायदे आणि इतिहास पणाला लागलेला असायचा. प्रत्येक पिढीसोबत माहितीत थोडासा बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि अचूक माहिती साठवून ठेवणं जवळजवळ अशक्य होतं. आणि याच मर्यादेमुळे मानवी समाजाचा विस्तार काही शेकडो लोकांपलीकडे होऊ शकत नव्हता. अच्छा, म्हणजे समाजाला मोठं व्हायचं असेल तर या कानागोष्टीच्या प्रॉब्लेमवर मात करणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं इथूनच खरा बदल सुरू झाला, लिखाणाचा शोध. पण मला हे वाचून धक्काच बसला की लिखाणाचा शोध कविता, तत्वज्ञान किंवा महान कथांसाठी लागलाच नव्हता. तो लागला होता हिशोब ठेवण्यासाठी. हे तर खूपच अनपेक्षित आहे. जसं की इंटरनेटचा शोध फक्त स्प्रेडशीट शेअर करण्यासाठी लागला होता, असं वाटतं हे ऐकून. हा हा अगदी तसंच. सुरुवातीचं लिखाण म्हणजे एकदम कंटाळवाण्या नोंदी होत्या. या शेतकऱ्यांनी इतके कर दिले, धान्याच्या गोदामात इतकी पोती आहेत, आपल्या राज्यात इतके सैनिक आहेत, सगळा प्रशासकीय मामला. पण याच कंटाळवाण्या नोंदींनी जगात क्रांती घडवली. यामुळे सत्तेचं केंद्रच बदललं. सत्ता पराक्रमी योद्ध्यांकडून हिशोब ठेवणाऱ्या लेखिकांकडे म्हणजेच स्क्राइब्सकडे गेली. जो नोंदींवर नियंत्रण ठेवतो तो वास्तवावर नियंत्रण ठेवतो, हे नवीन सूत्र होतं. ठीक आहे, म्हणजे लेखनिक नवीन सत्ताधारी बनले. पण मला हे समजून घ्यायचे आहे हे प्रॅक्टिकली कसं काम करत असेल. समजा तुम्ही रोमचे सम्राट आहात आणि तुम्हाला इजिप्तमधून कर वसुलीचा रिपोर्ट आला, तर तो खरा आहे हे तुम्ही कसं ओळखणार? तिथल्या गव्हर्नरने काहीही आकडे पाठवले नाहीत याची काय गॅरंटी? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सुरुवातीच्या साम्राज्यांसाठी हीच सर्वात मोठी डोकेदुखी होती, विश्वास आणि व्हेरिफिकेशन. म्हणूनच त्यांनी स्टँडर्डायझेशन सुरू केलं. एकसारखी चलनं, एकसारखी वजनमापं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरशाहीची एक मोठी यंत्रणा. माहिती अनेक स्तरांवर तपासली जायची. तरीही माहिती पोचण्याला होणारा उशीर आणि त्यात होणारी भेसळ या साम्राज्यांसाठी कायमच्या समस्या होत्या. खरं तर साम्राज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टमच होती. आणि याच काळात धर्माने एक वेगळीच भूमिका बजावली. पुस्तकात धर्माची तुलना नेटवर्क प्रोटोकॉलशी केली आहे. जसे इंटरनेटवर TCP/IP असतं. हे उदाहरण मला खूपच आवडलं. हो, कारण ते अगदी अचूक आहे.
TCP/IP मुळे वेगवेगळे कम्प्युटर्स एकमेकांशी बोलू शकतात. तसंच धर्माने केलं. धर्माने लोकांना समान नैतिक नियम, समान विधी आणि समान धर्मग्रंथ दिले. यामुळे झालं काय की लाखो अनोळखी लोक एकमेकांवर विश्वास ठेवू शकले. इजिप्तचा व्यापारी आणि भारतातला व्यापारी, जे एकमेकांना ओळखत नाहीत, ते एकाच देवावर श्रद्धा ठेवून व्यापार करू शकत होते. त्यांना एकत्र बांधणारी एक समान ऑपरेटिंग सिस्टम मिळाली होती. म्हणजे धर्माशिवाय मोठ्या शहरांचा, मोठ्या व्यापारी मार्गांचा विकास शक्यच नव्हता, असं हरारी सुचवत आहेत का? बऱ्याच अंशी तेच. कारण धर्माने फक्त श्रद्धा नाही दिली, तर कायद्याची एक समान चौकट दिली, ज्यामुळे मोठ्या समूहांमध्ये सुव्यवस्था राखणं खूप सोपं झालं. या माहितीच्या जाळ्याशिवाय साम्राज्य फक्त कागदावरच राहिली असती. ठीक आहे, म्हणजे कथांनी टोळ्यांना एकत्र आणलं आणि लिखाण व धर्माने साम्राज्यानं. पण ही माहिती अजूनही काही मोजक्या लोकांच्याच हातात होती, पुजारी आणि लेखनिक. पुढचा मोठा बदल तेव्हा झाला जेव्हा माहिती सर्वांसाठी खुली झाली. बरोबर. माझा रोख आहे छपाई यंत्राच्या शोधाकडे. बरोबर आहे. गुटेनबर्गच्या छपाई यंत्रामुळे माहितीचा जणू स्फोटच झाला. जे ज्ञान काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित होतं, ते आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागलं. बायबल, वैज्ञानिक शोध, राजकीय विचार सगळं लोकांच्या भाषेत उपलब्ध झालं. यामुळे मार्टिन ल्युथर सारख्यांची धार्मिक सुधारणा चळवळ किंवा युरोपातील क्रांती वेगाने पसरल्या. माहितीचं खरं लोकशाहीकरण झालं. पण याचा एक दुसरा पैलूही होता, जो आज आपल्याला खूप ओळखीचा वाटेल. माहितीच्या या स्फोटामुळे समाजात एक प्रकारचा गोंधळही निर्माण झाला. फरक करणं लोकांना कठीण जाऊ लागलं. म्हणजे फेक न्यूजची समस्या ही काही इंटरनेटच्या काळातली नाही, ती छपाईच्या सुरुवातीपासूनच आहे. मग या माहितीच्या गोंधळातून मार्ग कसा निघाला? मला वाटतं इथे विज्ञानाने एक महत्त्वाची भूमिका बजावली. पुस्तकात एक वाक्य आहे जे मला खूप भावलं. विज्ञान म्हणजे अचूकता नाही, तर चुका सुधारण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे विज्ञान मी बरोबर आहे असं म्हणत नाही, तर मी कुठे चुकलोय हे शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणतं. हा खूप मोठा मानसिक बदल आहे. अगदी. कारण विज्ञान खुल्या मनाने टीका स्वीकारतं. त्याने एक शिस्तबद्ध पद्धत तयार केली. तुम्ही केलेला प्रयोग दुसऱ्या शास्त्रज्ञालाही करून पाहता आला पाहिजे. तुमचे निष्कर्ष इतर तज्ज्ञांकडून तपासले गेले पाहिजेत. पीअर रिव्ह्यू ही एक अशी प्रणाली आहे जी स्वतःच्या चुका स्वतःच शोधून ते दुरुस्त करते. धर्माप्रमाणे विज्ञान अंतिम सत्य सांगत नाही, तर सत्याच्या जवळ जाण्याचा एक मार्ग दाखवतं. आणि ह्याच पारदर्शक आणि स्वतःला सुधारणाऱ्या प्रक्रियेमुळे तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली. आणि याच माहितीच्या प्रसारामधून एका पूर्णपणे नवीन गोष्टीचा जन्म झाला, राष्ट्र. हे खूपच रंजक आहे. आधी लोक स्वतःला गावाचे, प्रांताचे किंवा धर्माचे मानत होते. पण अचानक ते स्वतःला भारतीय किंवा फ्रेंच म्हणू लागले. हे कसं घडलं? हे माध्यमांमुळे घडलं. विशेषतः वर्तमानपत्रांमुळे. वर्तमानपत्रांनी एक काल्पनिक समुदाय, एक इमॅजिन्ड कम्युनिटी तयार केली. विचार करा, देशाच्या एका कोपऱ्यात बसलेला माणूस आणि दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला माणूस, जे एकमेकांना कधीही भेटणार नाहीत. ते एकाच वेळी एकच बातमी वाचत होते, एकाच विजयाचा आनंद साजरा करत होते किंवा एकाच संकटावर चिंता व्यक्त करत होते. या सामायिक माहितीच्या प्रवाहातून त्यांच्यात एक भावनिक नातं तयार झालं. आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण झाली. माध्यमं ही राष्ट्रांना एकत्र बांधणारी शक्ती बनली. म्हणजे एका वर्तमानपत्राने जे काम केलं, तेच काम पुढे रेडिओ आणि टीव्हीने अधिक प्रभावीपणे केलं. आणि यातून एक समान राष्ट्रीय ओळख पक्की झाली. पण हे सगळं चित्र इंटरनेट आल्यावर पूर्णपणे बदललं. इंटरनेटने तर संपूर्ण जगाला जोडण्याचं वचन दिलं होतं. मग गडबड कुठे झाली? इंटरनेटने स्वातंत्र्याचं वचन दिलं होतं, पण प्रत्यक्षात ते पाळ ठेवण्याचं आणि लोकांच्या मतांना प्रभावित करण्याचं एक शक्तिशाली साधन बनलं. इथं मूळ समस्या आहे अल्गोरिथममध्ये. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अल्गोरिथम सत्य काय आहे हे पाहत नाहीत, तर एंगेजमेंट कशामुळे वाढेल हे पाहतात. म्हणजे कोणत्या गोष्टीवर लोक जास्त वेळ घालवतील, लाईक, कॉमेंट किंवा शेअर करतील. आणि माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला राग, द्वेष आणि भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावंसं वाटतं. बरोबर. संशोधनातून हेच सिद्ध झालंय. त्यामुळे शांतपणे विचारपूर्वक मांडलेले मुद्दे मागे पडतात आणि खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण प्रचार वाऱ्याच्या वेगाने पसरतो. अल्गोरिथमला तेच हवं असतं, कारण त्याने त्यांचं एंगेजमेंट वाढतं. याचा परिणाम म्हणजे समाजात ध्रुवीकरण वाढतंय आणि लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतोय. आणि यामुळे सत्तेचा स्रोतच बदलला आहे. आता सत्ता फक्त सरकारांकडे नाही, तर ज्यांच्याकडे आपला डेटा आहे त्यांच्याकडे आहे.
मोठ्या टेक कंपन्या, डेटा विकणाऱ्या कंपन्या आणि हे अल्गोरिदम डिझाईन करणारे इंजिनियर्स यांच्या हातात प्रचंड ताकद आली आहे आणि यातून एक नवी विषमता जन्माला आली आहे. एकीकडे ते लोक ज्यांना अल्गोरिदम कसे काम करतात हे समजतं आणि दुसरीकडे ते बहुसंख्य लोक ज्यांच्यावर हे अल्गोरिदम नकळतपणे नियंत्रण ठेवतात. आणि या प्रवासाचा पुढचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. हरारी म्हणतात की AI हे फक्त एक साधन नाही, तर ते स्वतः निर्णय घेणारा एक कर्ता आहे, एक एजंट. हे ऐकूनच भीती वाटते. हातोडा किंवा कम्प्युटर आपण दिलेल्या सूचना पाळतात, पण AI स्वतः रणनीती तयार करू शकतं. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ खूप मोठा आहे. AI फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर ते तुमच्याशी एक भावनिक नातं जोडू शकतं. ते तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या भीती, तुमच्या इच्छा या सगळ्या गोष्टी शिकून तुम्हाला हवं तसं वागायला प्रवृत्त करू शकतं. आपण कोणाशी मैत्री करावी, कोणतं मत बनवावं, कोणाला मतं द्यावं, हे सगळं ठरवण्याची क्षमता AIमध्ये येऊ शकते. आणि मानवी स्वातंत्र्यालाच हा थेट धोका आहे. यामुळे एका नव्या आणि भीतीदायक संकल्पनेचा उदय होतो, ज्याचा उल्लेख पुस्तकात आहे, अल्गोरिदमिक अथॉरिटी. याचा व्यवहारात काय अर्थ होतो? याचा अर्थ असा की आपण महत्त्वाच्या निर्णयासाठी माणसांपेक्षा मशीनवर जास्त विश्वास ठेवू लागतो. उदाहरणार्थ, जर एका AIने लाखो रुग्णांचा डेटा तपासून सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे, तर एखादा मानवी डॉक्टर त्याच्या विरोधात जाण्याचं धाडस करेल का? किंवा जर एखाद्या AIने एखाद्या गुन्हेगारासाठी शिक्षेची शिफारस केली, तर न्यायाधीश त्याला नाकारू शकेल का? जेव्हा असं होऊ लागतं, तेव्हा सत्ता माणसांकडून अल्गोरिदमकडे हस्तांतरित होते. आणि या अल्गोरिदमला जबाबदार कसं धरायचं याचे नियम आपल्याकडे अजूनही नाहीत. म्हणजे जर AIने दिलेल्या सल्ल्यामुळे काही नुकसान झालं, तर जबाबदारी कोणाची? प्रोग्रामरची, कंपनीची की स्वतः AIची? हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत. आणि त्यांची उत्तरं आपल्याकडे आज नाहीत. आपण अशा प्रणालींवर अंधाळा विश्वास ठेवतोय, ज्या आपल्याला पूर्णपणे समजतही नाहीत. हा एक मोठा धोका आहे. तर आपण या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. कथांनी संस्कृती घडवली, लिखाणाने साम्राज्य उभारली, माध्यमांनी राष्ट्र निर्माण केली. आणि आता अल्गोरिदम आपले विचार आणि आपलं वास्तव घडवत आहेत. शक्ती नेहमी माहितीच्या प्रवाहाबरोबर वाहत आली आहे. अगदी. आणि म्हणूनच या पुस्तकातील अंतिम संदेश खूप महत्वाचा आहे. तो संदेश असा आहे की भविष्य AIला थांबवण्याबद्दल नाही, कारण ते शक्य नाही, तर माहितीच्या या जाळ्याचे सुज्ञपणे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल आहे. तंत्रज्ञान हे नैतिकदृष्ट्या कधीच तटस्थ नसतं. आपण ते कसं डिझाईन करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. आपण एंगेजमेंटऐवजी सत्य किंवा करुणा याला प्राधान्य देणारे अल्गोरिदम तयार करू शकतो का? कारण जर आपण जाणीवपूर्वक या माहितीच्या जाळ्यांची रचना केली नाही, तर ती आपली मानवाचीच पुनर्रचना करतील, आपल्या इच्छेविरुद्ध. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आत्तापर्यंत माहितीची जाळी माणसामाणसांतील संवादावर अवलंबून होती. पण भविष्यात जेव्हा AI आणि AIमध्ये संवाद होऊ लागेल, जेव्हा आर्थिक व्यवहार, लष्करी रणनीती आणि वैज्ञानिक शोध हे माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय प्रकाशाच्या वेगाने होऊ लागतील, तेव्हा मानवी निर्णय प्रक्रियेचं काय होईल? आपण तयार केलेल्या पण आता आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या या प्रणालीचं आपण केवळ निष्क्रिय वापरकर्ते बनून राहू का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.